शेतकरी बंधूंनो, तुमच्या कापूस पिकामध्ये मावा आणि हिरव्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला असेल. कापसाची पानं पूर्णपणे अशी पोखरून गेली असेल, कापसाची समाधानकारक वाढ होत नसेल, फुटव्यांची संख्या कमी दिसत असेल आणि फवारणी करूनही कापूस पिकामधील मावा, हिरवा तुडतुडा नियंत्रणात येत नसेल, कापूस पिकामध्ये आलेला जो पोपडा आहे तर हा निघत नसेल, नवीन शेंडा कापूस पिकामध्ये त्या ठिकाणी चालत नसेल, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक जबरदस्त कॉम्बिनेशन. आता हे कॉम्बिनेशन काय आहे आणि याची कापूस पिकामध्ये आपल्याला फवारणी कधी करायची आहे, सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि कापूस पिकाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्याही पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन पाहिजे असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर जे आहे तर ते तुम्हाला मिळेल. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की जे प्रोडक्ट मी आज तुम्हाला सांगतोय हे प्रोडक्ट म्हणजे पेड प्रमोशन व्हिडिओ नाहीये किंवा कोण्या कंपनीच्या औषधांची जाहिरात नाही. आपण हे प्रोडक्ट मागच्या वर्षी शेतकऱ्यांना कापूस पिकामध्ये दुसऱ्या फवारणीसाठी त्या ठिकाणी रेफर केलं होतं आणि एक्सिलंट रिपोर्ट शेतकऱ्यांना या प्रोडक्टचे जे आहे तर ते निघून आलेले होते. आज आपण जे आहे तर स्वतः घरी आपल्या शेतामध्ये कापूस पिकावर पहिली फवारणी करण्यासाठी हे प्रोडक्ट जे आहे तर ते आणले आहे आणि विशेष करून तुम्ही हे प्रोडक्ट वापरावं आणि एक वेळेस त्याचा रिझल्ट बघावा म्हणून हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे. हे जे प्रोडक्ट आहे तर हे चॅलेंजर नावाचं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो, आणि हे एक बायोस्टिम्युलेंट आहे, जैविक प्रोडक्ट आहे, रासायनिक प्रोडक्ट नाहीये. आणि याच्या कंपनीचा जर आपण विचार केला तर हे श्रीकर बायोटेक या कंपनीचं प्रोडक्ट आहे. आता हे काय काम करतं शेतकरी बंधूंनो, तर हे तुमच्या पिकाची ग्रीनरी वाढवण्यासाठी, कापूस पिकाची थांबलेली वाढ चालू करण्यासाठी, म्हणजे थांबलेला शेंडा चालू करण्यासाठी, त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो कापूस पिकाची जे काही कीटक आहे तर त्या कीटकांप्रती लढण्याची जी रोगप्रतिकार शक्ती आहे तर ती रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम हे बायोस्टिम्युलेंट करतं. त्यामुळे याची फवारणी केल्याच्या नंतर साधारण पुढचे 15 ते 20 दिवस तुम्हाला कापूस पिकामध्ये कोणतीही फवारणी त्या ठिकाणी करण्याचं जे आहे तर काम पडणार नाहीये, कारण याचे जे रिपोर्ट्स आहेत तर ते एकदम एक्सिलंट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता याचं जे प्रमाण आहे तर एक 20 लिटरच्या पंपासाठी शेतकरी बंधूंनो तुम्हाला 40 ml जे आहे तर त्याचं प्रमाण घ्यायचं आहे, म्हणजे 15 लिटरचा पंप असेल तर 30 ml तुम्हाला त्याचं प्रमाण घ्यायचं आहे. खूप महागडे हे प्रोडक्ट नाहीये, एक साधारण 250 ml ची जी बॉटल आहे तर ही बॉटल तुम्हाला साधारण 350-400 रुपयापर्यंत मार्केटमध्ये सहज मिळून जाईल, कारण दुकाना वाईज आणि विभागा वाईज जे प्रोडक्ट आहे तर त्याच्या रेट्स 100 ते 50 रुपयानं कमी जास्त असतात. आता याच्यासोबत शेतकरी बंधूंनो आपल्याला काय करायचं आहे, एक साधं कीटकनाशक त्याच्यामध्ये वापरायचं आहे. कोणत्याही कंपनीचं तुम्ही वापरू शकता, हे घ्या असंच काही नाहीये, कोणत्याही कंपनीचं घ्या. याच्यामध्ये काय आहे शेतकरी बंधूंनो, ॲसिटामिप्रिड 20% SP हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एक साधं कीटकनाशक तुम्हाला जे आहे तर ते याच्यामध्ये वापरायचं आहे. एक 10 ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला ते वापरायचं आहे, म्हणजे जो मावा वगैरे असेल थोडा कापूस पिकामध्ये, किंवा जे हिरवा तुडतुडा असेल किंवा जी पांढरी माशी जर काही प्रमाणामध्ये असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला या चॅलेंजरच्या जोडीला हे ॲसिटामिप्रिड त्या ठिकाणी एकत्र वापरायचं आहे. आणि दोन्हींची एकत्रित फवारणी तुम्हाला कापूस पिकामध्ये शेतकरी बंधूंनो, एक तर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला त्याचा वापर करता येतो. हे वाढ, फुटवे आणि हिरवेपणासाठी जबरदस्त काम करणार आहे आणि पिकाची रोगप्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी वाढवणार आहे. आणि त्याचबरोबर जे काही कीटक वगैरे आलेले असतील तर त्या कीटकांना मारण्यासाठी तुम्हाला हे साधं कीटकनाशक त्या ठिकाणी वापरायचं आहे, ॲसिटामिप्रिड 20% SP. अशा पद्धतीनं या कॉम्बिनेशनची कापूस पिकामध्ये तुम्हाला दुसरी फवारणी करायची आहे किंवा पहिल्या फवारणीमध्ये सुद्धा तुम्हाला याचा वापर जे आहे तर तो करता येतो. साधारण 25 दिवसाचं जर तुमचं कापसाचं पीक असेल तर तुम्ही याचा जे आहे तर ते फवारणीमध्ये वापर करू शकता
किंवा 40-45 दिवसाचं जरी पीक असेल तरी सुद्धा याची जी फवारणी आहे तर तुम्ही तिथं कापूस पिकामध्ये तिथं करू शकता. आलेले रिपोर्ट शेतकरी बंधूंनो मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.